सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। इथं एका 32 वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे। संबंधित महिला घटनेच्या आदल्या दिवशी दुपारी घरातून अचानक गायब झाली होती। तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही। अखेर एका रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत ती आढळली आहे। 32 वर्षीय विवाहित महिलेचा अशा प्रकारे संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। भाग्यश्री नानासाहेब गायकवाड असं मृत आढळलेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्री गायकवाड या 16 ऑगस्ट रोजी दुपारी अचानक घरातून बाहेर पडल्या होत्या, मात्र त्या उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत। त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी कुंभारी दोड्डी रस्त्यालगत त्यांचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी मृतदेहाजवळच त्यांची दुचाकी गाडी पडलेली आढळून आली। तसेच जवळच एक मोठा दगडही पोलिसांना सापडला आहे। त्यामुळे हा केवळ अपघात आहे की कोणीतरी घातपात करून त्यांची हत्या केली आहे, असा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे। वळसंग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे। वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। भाग्यश्री अचानक घरातून कुठे गेली, तिच्यासोबत काय घडलं याचा सविस्तर तपास वळसंग पोलीस करीत आहेत। अपघातासह घातपात अशा सर्वच बाजूंनी सखोल तपास केला जात आहे।